नेक्स्ट टॉपिक सुरू करूया. डिफरन्शियल इक्वेशन्स. हा तर इम्पॉर्टंट टॉपिक. त्याची डेफिनेशन बघा. डिफरन्शियल इक्वेशनची काय आहे ते. इक्वेशन विच कंटेन्स द डेरिव्हेटिव्ह ऑफ ए फंक्शन. त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हच्या टर्म दिसल्या पाहिजेत. म्हणजे dy अपॉन dx असेल, डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर असेल, त्याच्यापेक्षा हायर पॉवर असू शकतात. फक्त डेरिव्हेटिव्हची टर्म त्याच्यामध्ये दिसली पाहिजे. अशी जी काही इक्वेशन्स असतील त्यांना डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतात. इथं त्यांनी भरपूर एक्झाम्पल दिलेले आहे, बघू शकताय तुम्ही ते. आणि ह्या टॉपिक मध्ये पूर्ण आपल्याला हेच काम करायचं आहे, त्यामुळे भरपूर इक्वेशन्स तुम्हाला बघायला मिळतील. तर त्याच्यानंतरची याच्यातली सगळ्यात महत्वाची जी कन्सेप्ट आहे, 2 मार्क तुम्हाला हे देऊन जाईल. एकदम सिंपल काम आहे, काही विशेष नाही आहे जास्त त्याच्यात. टर्म आहे ऑर्डर अँड डिग्री ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन. मग ऑर्डर कुणाला म्हटले बघा. द ऑर्डर ऑफ ए डिफरन्शियल इक्वेशन इज द हायेस्ट ऑर्डर ऑफ द डेरिव्हेटिव्ह अपिअरिंग इन द इक्वेशन. त्या इक्वेशन मध्ये जी हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असेल त्याची जी ऑर्डर असेल ती त्या इक्वेशनची ऑर्डर असेल. आणि डिग्री कुणाला म्हटले बघा. ही जी हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याची पॉवर, त्याचा घातांक, त्याला काय म्हणायचं, डिग्री म्हणायचं. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं इक्वेशन मध्ये कोण राहणार आहे हे लक्षात घ्या. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह शोधायची, त्याची जी ऑर्डर असेल ती झाली त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर. आणि त्या हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या घातांकात, त्याच्या पॉवर मध्ये काय नंबर आहे ते बघायचं, ती झाली त्याची डिग्री. ठीक आहे. त्यामुळे आता हे सोडवून घेणार आहे आपण त्या पद्धतीनं. फक्त याच्यामध्ये अजून एक टर्म लक्षात ठेवा. घातांकात कुठं 1/2, 3/2 असे जर फ्रॅक्शन्स वगैरे जर आले तर पहिल्यांदा ह्यांना रिमूव्ह करायचं. मग त्याच्यासाठी जशी गरज पडेल त्या पद्धतीने चेंजेस करून घ्यायचे आणि मग ह्या 2 टर्म्स ठरवायच्या आहेत. अजून काय काय सांगितले बघा. dy अपॉन dx ला तुम्ही y डॅश लिहू शकता, हे झाले डेरिव्हेटिव्ह मध्ये. डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर साठी y डबल डॅश, डी क्यूब वाय अपॉन dx क्यूब साठी y ट्रिपल डॅश आहे. ऑर्डर अँड डिग्री ऑफ ए डिफरन्शियल इक्वेशन आर ऑलवेज पॉझिटिव्ह इंटिजर्स. हे महत्वाचं. ऑर्डर आणि डिग्री हे पॉझिटिव्ह इंटिजर्स असतात, हे लक्षात ठेवा. आपण याचे प्रॉब्लेम्स आपण बघणारच आहे, त्याआधी इथं पण आपण बघून घेऊ, चेक करूया ऑर्डर कुठं आहे, डिग्री कुठं आहे. ते बघा, हे dy अपॉन dx एकच आहे याच्यात. मग ही फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे आणि याच्या घातांकात काही नाहीये म्हणजे 1 आहे, म्हणजे याची ऑर्डर 1, डिग्री 1. आता याच्यात बघा, डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, त्यामुळे ह्याची ऑर्डर येणार 2 आणि याच्या घातांकात काही नाहीये म्हणजे 1, म्हणजे याची डिग्री झाली 1. आता या इक्वेशन मध्ये बघा डेरिव्हेटिव्हच्या 2 टर्म्स आहेत. तर इथं थोडंसं अजून क्लिअर होऊन जाईल. इथं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, त्यामुळे ह्याची ऑर्डर येणार 2 आणि याच्या घातांकात, या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या घातांकात काही नाही आहे म्हणजे ते आहे 1, म्हणजे याची डिग्री झाली 1. पुढचं एक्झाम्पल इथं पण तसंच आहे. डी स्क्वेअर वाय अपॉन डी टी स्क्वेअर ही हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, ही पण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. मग इथं ऑर्डर 2, डिग्री यांच्या घातांकामध्ये दोन्ही ठिकाणी 1च आहे, त्यामुळे काही प्रश्नच नाही. इथं बघा, इथं अजून थोडंसं क्लिअर होईल. इथं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे आणि ही फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. मग यापैकी हायेस्ट ऑर्डर 3, त्यामुळे ह्याची ऑर्डर येणार 3 आणि या हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या घातांकात काही नाही आहे म्हणजे फक्त 1 येणार, तर याची डिग्री येणार 1. या पद्धतीनं ठरवायचं आहे. बघू आपण प्रॉब्लेम सोडवताना आणखीन आपल्याला ते चेक करावं लागेल. फर्स्ट एक्सरसाइज, determine the order and degree of each of the following differential equations. पुढे दिलेल्या सगळ्या इक्वेशन साठी ऑर्डर आणि डिग्री डिटरमाइन करायची आहे. या प्रकारचा एक प्रश्न 2 मार्काला येऊ शकतो. फर्स्ट इक्वेशन बघा काय दिलेलं आहे. डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर प्लस x इंटू
dy अपॉन dx प्लस y इज इक्वल टू 2 sin x. मग आता याच्यातली हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ही आहे, याची ऑर्डर 2 आणि याच्या घातांकात काय आहे का बघा, काय नाहीये म्हणजे ती 1 आहे, तीच त्याची डिग्री. एवढंच लिहायचं. तुम्ही पाहिजे असेल तर वाक्यात लिहू शकताय, देअर फॉर ऑर्डर अँड डिग्री ऑफ धिस इक्वेशन आर ऑर्डर इक्वल टू 2 डिग्री इक्वल टू 1. संपलं, 2 मार्क तुम्हाला मिळतील. त्याच्या पुढचं जे इक्वेशन दिलेलं आहे ते बघा कशा पद्धतीनं आहे. क्यूब रूट मध्ये आहे 1 प्लस dy अपॉन dx ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर. आता याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला, इकडं क्यूब रूट आहे ते क्यूब रूट काढून टाकायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजूंचा क्यूब करा. टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड्स. मग हे काय होणार, 1 प्लस dy अपॉन dx त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू, इथं काय होणार, डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर ब्रॅकेटचा क्यूब. दोन्ही बाजूला क्यूब करायचा आहे. आता याच्यामधली हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, याची ऑर्डर आहे ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, हे आहे 2 आणि याच्याच घातांकामध्ये 3 आहे, त्यामुळे याची डिग्री येणार 3. हे त्याचं आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इक्वेशन असं दिलेलं आहे, dy अपॉन dx दिस इज इक्वल टू 2 sin x प्लस 3 डिव्हायडेड बाय dy अपॉन dx. ह्या dy अपॉन dx ने इकडे मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजेच काय होणार, dy अपॉन dx चा स्क्वेअर होणार इथं. आणि आता बाकीचं आता याच्यामध्ये काय सिम्प्लिफिकेशन करण्यासारखं नाहीच आहे, त्यामुळं हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे ही, त्यामुळे ऑर्डर येणार 1, त्याच्या घातांकामध्ये 2 आहे, त्यामुळे त्याची डिग्री येणार 2. नेक्स्ट एक्झाम्पल, डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर प्लस dy अपॉन dx, सॉरी प्लस x एक आहे तिथं अजून, इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस डी क्यूब वाय अपॉन dx क्यूब. पहिल्यांदा हे स्क्वेअर रूट काढलं पाहिजे, त्याच्यासाठी मी दोन्ही बाजूला स्क्वेअर करून घेतोय. स्क्वेअरिंग बोथ साइड्स, मग इथं काय होईल, या बाजूला स्क्वेअर मांडून घेऊया, डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर प्लस dy अपॉन dx प्लस x ब्रॅकेटचा स्क्वेअर, दिस इज इक्वल टू, इकडलं स्क्वेअर रूट निघून जाईल, 1 प्लस डी क्यूब वाय अपॉन dx क्यूब. मग इथं जरी डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर ह्याची ऑर्डर जरी 2 असली तरी इथं त्याच्यापेक्षा हायर ऑर्डर आहे, त्यामुळे या इक्वेशनची ऑर्डर येणार 3 आणि याच्या घातांकात काही नाही आहे, म्हणजे ते आहे 1, म्हणजे याची डिग्री येणार 1. तुम्ही जरी याचा स्क्वेअर जरी सोडवून घेतला तरी याची ऑर्डर बदलत नाही, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हच राहणार याच्या. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा सर्च काय करायचं, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणती आहे, तर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हित आहे, ऑर्डर 3. मग त्याच्या घातांकात किती आहे ती त्याची डिग्री. त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टन्स कोणाला राहील, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला जास्त इम्पॉर्टन्स राहील.
नेक्स्ट एक्झाम्पल बघा. डी स्क्वेअर वाय अपॉन डी टी स्क्वेअर प्लस डी वाय अपॉन डी टी ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस, आता हे सगळं वाय मध्ये दिलंय, पुढे 7x प्लस 5. ठीक आहे, आता जे असेल ते असेल. दिस इज इक्वल टू 0. या पद्धतीने तिने दिलेलं आहे. मग याच्यामध्ये हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हे आहे, याची ऑर्डर 2, त्यानंतर परत याचा घातांक किंवा याची पॉवर काही नाही आहे, म्हणजे ती 1 आहे. याचा अर्थ याची डिग्री येणार 1. नेक्स्ट एक्झाम्पल इथं बघा काय दिलेलं आहे. आता याने वायच्या घातांकामध्ये ट्रिपल डॅश आहे, त्याचा स्क्वेअर प्लस 3y रेस टू डबल डॅश प्लस 3x y डॅश प्लस 5y इज इक्वल टू 0. मग पहिल्यांदा हे इक्वेशन नेमकं त्यांना काय म्हणायचंय ते बघा. इथं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करायचे, म्हणजे हे येणार dy डी क्यूब वाय डिव्हायडेड बाय dx क्यूब, त्याच्या घातांकात येणार 2. त्यानंतर इथं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे, डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर, इथं 3x आणि पुढं dy अपॉन dx प्लस 5y इज इक्वल टू 0. असं इक्वेशन आहे ते. याच्यामध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हे आहे, याची ऑर्डर आहे 3 आणि त्याच्या घातांकामध्ये त्याची डिग्री ती आहे 2. या पद्धतीनं याचा आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. बघा याच्यामध्ये थोडस वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे, डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर प्लस इथं त्यांनी सांगितलेलं आहे कॉस ऑफ dy अपॉन dx दिस इज इक्वल टू 0. मग इथं हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हे आहे, याची ऑर्डर तुम्ही लिहू शकताय ऑर्डर 2, पण याची डिग्री लिहिता येणार नाही जोपर्यंत हे इक्वेशन पॉलिनॉमियलच्या फॉर्मॅटमध्ये मांडता येणार नाही. आणि हे तुम्ही लिहू पण शकत नाही पॉलिनॉमियलच्या फॉर्मॅटमध्ये, कारण हे कॉस ऑफ dy अपॉन dx आहे. त्यामुळे हे dy अपॉन dx ह्याच्यातनं वेगळं काढता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारचं जर इक्वेशन असेल, डिग्री ऑफ सच इक्वेशन कॅनॉट बी डिफाईन्ड. अशा प्रकारच्या इक्वेशनची डिग्री डिफाईन करता येत नाही, हे एक लक्षात ठेवा. आलंच वेगळं उदाहरण तर आपलं माहित असावं. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल आहे 1 प्लस dy अपॉन dx त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3 अपॉन 2 दिस इज इक्वल टू 8 टाइम्स डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर. आता याच्यात पहिल्यांदा स्क्वेअरिंग बोथ साइड करून घ्यावं लागेल आपल्याला, त्याशिवाय काय त्याचं पुढं आपल्याला काम करता येणार नाहीये. याचं स्क्वेअर करून घेऊया. मग स्क्वेअर केल्यानंतर इथं घातांकात काय आहे, इथं फक्त मांडतोय टेम्पररी 3 अपॉन 2 आहे, याचा स्क्वेअर केला काय होणार, हे 2 ला 2 कॅन्सल होईल, फक्त इथं 3 शिल्लक राहील घातांकामध्ये, काढून टाकतो. हे फक्त आपल्याला समजण्यासाठी मांडलेलं होतं. इथं काय होणार 1 प्लस dy अपॉन dx त्याचा स्क्वेअर त्याचा क्यूब एवढं शिल्लक राहील. इकडं मात्र तुम्हाला स्क्वेअर करावा लागेल, 8 चा स्क्वेअर 64 होणार, डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर आणि त्याचा परत स्क्वेअर करावा लागेल.
आता याच्यामध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हित आहे. याची ऑर्डर किती आहे? याची ऑर्डर आहे 2 आणि त्याच्या घातांकात परत 2 आहे, म्हणजे याची डिग्री आहे 2. या पद्धतीनं ते सोडवावं लागेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. तर असं सांगितलेलं आहे डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब ब्रॅकेट रेस टू 1/2 इंटू डी वाय अपॉन डी एक्स ब्रॅकेट रेस टू 1/3 दिस इज इक्वल टू 20. हे असं दिलेलं आहे. आता याला इथं छेदामध्ये 2 आहे, इथं छेदामध्ये 3 आहे. दोघांचा लसावी एलसीएम येतो 6. दोन्ही बाजूला 6th पॉवर करून घेऊया. इकडं पॉवर मांडतोय 6 आणि इकडं पण 20⁻6. आता इथं घातांकामध्ये जे 6 आहे यानं आत दोघांच्याही घातांकामध्ये मल्टिप्लाय करून घ्या. म्हणजे मग इक्वेशन असं होईल डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब ब्रॅकेट रेस टू, इथं 3 येणार, त्यानंतर इथं येणार, याला पण घातांकामध्ये 6 द्यावं लागेल. त्या 6ने याला मल्टिप्लाय केलं की इथं 2 येणार, इकडं 20⁻6, त्याला तसंच ठेवा, त्याला काही सिम्प्लिफाय करायची गरज नाहीये. आता याच्यामध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ही आहे. याची ऑर्डर आहे 3 आणि त्याच्या घातांकात परत 3 आहे, म्हणजे त्याची डिग्री पण आली 3. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल किरकोळ काम आहे, काही विशेष नाही आहे जास्त, त्यामुळे विनाकारण त्यात जास्त वेळ घालवण्यात काही अर्थ पण नाहीये. नेक्स्ट एक्झाम्पल एक्स प्लस डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर त्याचा स्क्वेअर आहे. आता स्क्वेअरिंग बोथ साइड करून घेऊया पहिल्यांदा. याच्यामध्ये काय होणार, याचा स्क्वेअर मांडावा लागेल, आणि याचा स्क्वेअर केल्यानंतर हे स्क्वेअर रूट निघून जाईल. हे असेल. डाव्या बाजूला जो स्क्वेअर आहे तो पूर्ण सोडवून घेऊया, कारण सेम टर्म दोन्ही बाजूला आहे. काय सिम्प्लिफिकेशन होते का बघूया. इथं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर जर मी वापरलं तर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर दिस इज इक्वल टू 1 प्लस असे. आता याच्यामध्ये बघा, ही टर्म आणि ही टर्म दोन्ही बाजूला सेम टर्म आहेत, हे कॅन्सल करा, म्हणजे मग याचं सिम्प्लिफिकेशन therefore x स्क्वेअर प्लस 2x इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, ते +1 तिकडे आहे त्याला अलीकडे घ्या, -1 दिस इज इक्वल टू 0. मग ही हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, त्यामुळे त्याची ऑर्डर येणार 2 आणि याच्या घातांकात काही नाहीये म्हणजे ते 1 येणार, म्हणजे त्याची डिग्री होणार 1. हे त्याचा आन्सर आहे.
नेक्स्ट पॉइंट आहे फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. हे डिफरन्शियल इक्वेशन तयार कसं करायचं, तर त्याच्यासाठी तुम्हाला त्या इक्वेशन मध्ये जे आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स असतील ते तुम्हाला एलिमिनेट करावे लागतील. मग त्याच्यासाठी तुम्ही डेरिव्हेटिव्हचा वापर करू शकता. डेरिव्हेटिव्ह घ्या, कॉन्स्टंट निघून जातात. आणि जनरली एक कॉमन रूल, बरं का, सगळ्या हार्ड अँड फास्ट स्ट्रिक्ट असा रूल नाहीये, की जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतील शक्यतो करून तेवढ्या वेळा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. एकच कॉन्स्टंट असेल एकदा डेरिव्हेटिव्ह, दोन कॉन्स्टंट असतील तर दोन वेळा डेरिव्हेटिव्ह. तर बघू आपण प्रॉब्लेम सोडवताना याच्यामध्ये आणि काही चेंजेस करावे लागतात का. नेक्स्ट एक्सरसाइज बघा. ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन बाय एलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स. आता ह्यांनी सांगितलं इथं C1 आणि C2, ते बघा ह्याच्यात पण नाहीये ह्याच्यात पण नाही. मग कुठले जे कोणते आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स असतील त्यांना एलिमिनेट करा आणि डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करा. आता हे पहिलं इक्वेशन बघा. एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 4ax. इथला आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे स्मॉल ए. 4a पण म्हटलं तरी चालते, काय अडचण नाही. मग आता ह्याला इथनं एलिमिनेट करायचं आहे आपल्याला. याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. एकच कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह घ्या. एकदाच घ्यावी लागेल डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, याची डेरिव्हेटिव्ह येणार 3x² प्लस 3y² into dy upon dx. दिस इज इक्वल टू 4a कॉन्स्टंट. एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 1, त्यामुळे ती काही पुढे नाही लिहिली तरी चालते. याला मी इक्वेशन नंबर 2 लिहितोय. आता ही 4a ची व्हॅल्यू या इक्वेशन 1 मध्ये वापरायचं. युजिंग 2 इन इक्वेशन 1. ही व्हॅल्यू याच्यामध्ये वापरा. मग काय होते बघा त्याचं. आता एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 4a च्या ठिकाणी हे एवढं सगळं येणार आहे, ही पूर्ण टर्म 3x² प्लस 3y² इंटू dy अपॉन dx, आणि त्याच्या पुढे परत x आहे, हे असेल. बघ, लक्षात येते का. आता हे सिम्प्लिफाय करून घ्या पहिल्यांदा, बघू पुढं काय काय तयार होते ते. देअरफॉर एक्स क्यूब प्लस वाय क्यूब दिस इज इक्वल टू, एक्स नाथ मल्टिप्लाय करून घ्या, 3x³ प्लस 3xy² इंटू dy अपॉन dx. आता ह्या ज्या दोन टर्म्स आहेत यांना मी इकडे उजवीकडे पाठवतोय. म्हणजे काय होईल बघा, 3x³ हे x³ इकडे आल्यानंतर मायनस होईल, म्हणजे इथे येणार 2x³. त्याच्यानंतर y³ पण घेऊन टाकूया इकडे, मायनस y³, आणि ही एक टर्म इथली शिल्लक असलेली प्लस 3xy² इंटू dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू 0. हे तुम्ही आहे असं ठेवलं तरी चालेल. y³ ला नंतर या टर्मला मध्ये, त्याने काही फरक पडत नाही. दिस इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. याला तुम्ही बिनधास्तपणे DE असा शॉर्ट फॉर्म पण यूज करू शकताय. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ax² प्लस by² इज इक्वल टू 1. त्याच्यामध्ये a आणि b हे दोन कॉन्स्टंट आहेत, आणि इक्वेशनचा फॉर्मॅट इथे x² आहे, इथं y² आहे, साधारणपणे सेमच आहे. अशा परिस्थितीमध्ये काय करायचंय बघा. ह्याला मी पहिल्यांदा इक्वेशन नंबर 1 लिहितोय. ज्या अर्थी दोन कॉन्स्टंट आहेत त्या अर्थी मला इथं दोन वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, a इंटू ब्रॅकेट x² ची डेरिव्हेटिव्ह येणार 2x प्लस b इंटू 2y इंटू dy अपॉन dx.
दिस इज इक्वल टू 0. ह्याला 2 ने डिव्हाइड करून घेतोय, त्यामुळे हे काय होणार, a इंटू एक्स प्लस b इंटू वाय इंटू dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू 0. ह्याला मी इक्वेशन नंबर 2 लिहितोय. पाहिजे असेल पुढे कंसामध्ये लिहून ठेवा, डिव्हाइडिंग बाय 2. हे असे. आता हे एकदा डेरिव्हेटिव्ह झाली, याची आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता याची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेतली तर इथं फक्त ए शिल्लक राहील. या एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 येणार प्लस बी इंटू ब्रॅकेट. आता इथं बघा, इथं तुम्हाला प्रोडक्ट रूल वापरावं लागेल. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज dy अपॉन dx. आणि परत या y ची डेरिव्हेटिव्ह ते अजून एकदा dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू 0. Therefore, a plus b into bracket y into d square y upon dx square प्लस इथं एकच टर्म 2 वेळा आलेली आहे, त्यामुळे इथं तुम्ही असं लिहू शकता dy अपॉन dx ब्रॅकेटचा स्क्वेअर. दिस इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 3. आता ही जर 3 इक्वेशन्स तुम्ही बघितली तर याच्यामध्ये ए आणि बी हे सगळीकडे आहेत. ए इथं आहे, इथं बी आहे, याच्यामध्ये ए इथं आहे आणि इथं बी आहे. बघा लक्षात येते. आणि उजव्या बाजूला 1 0 1 0 0 असे टर्म आहेत. सो दीज 3 इक्वेशन्स, काय लिहायचं इथलं जरा समजून घ्या. Now these 3 equations in A and B are consistent. Consistent याचा अर्थ तुम्ही ह्या इक्वेशन्सना सोडवल्यानंतर तुम्हाला ए आणि बी चे एकच व्हॅल्यू, म्हणजे ए ची एक व्हॅल्यू आणि बी ची एक व्हॅल्यू अशी एकच पेअर मिळणार. त्याला कन्सिस्टंट असं म्हणतात. मग ही कंडिशन तुम्हाला 11वी मध्ये डिटर्मिनंट्स मध्ये झाली. मग त्याच्यासाठी काय करायचं असते, त्याच्यासाठी डिटर्मिनंट लिहावा लागतो. डिटर्मिनंट साठी एक सेकंद फक्त मी इथं तयार करून घेतो. पहिल्यांदा काय करायचंय बघा, कोण आहे पहिलं इक्वेशन मध्ये बघा, ए चे कोइफिशियंट बघा काय काय. इथं एक्स स्क्वेअर आहे, त्यानंतर इथं एक्स आहे, त्यानंतर इथं 1 आहे. तिसऱ्या इक्वेशन मध्ये एक्स स्क्वेअर एक्स आणि 1. आता दुसरे कोइफिशियंट बघा, बी चा कोइफिशियंट आहे वाय स्क्वेअर, इथं आहे वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स. मांडूया इथं आपण वाय स्क्वेअर वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स. त्याच्यानंतर इथला कोइफिशियंट बराच मोठा येणार आहे, तो एवढा आहे, ते तेवढं व्यवस्थित लिहा. वाय इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय अपॉन डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि आता कॉन्स्टंट टर्म बघा, पहिल्या इक्वेशन मध्ये 1 आहे, नंतर 0 0 आहे, तो थर्ड कॉलम करायचा. 1 0 0 हा असा डिटर्मिनंट तयार करायचा आणि हे इक्वल टू 0 लिहायचं. कन्सिस्टंट असेल तर तुम्ही हे असं करू शकताय. इम्पॉर्टंट स्टेप हे तुम्हाला करावं लागेल या पद्धतीनं. आता हे सोडवायचं फक्त, बघा काय काय ते. मग एक्स स्क्वेअर इंटू ब्रॅकेट, हे बघा हे कॅन्सल होईल. दिस टर्म इंटू 0 0च येणार, दिस टर्म इंटू 0 ते पण 0च येणार. 0 मायनस 0 मायनस वाय स्क्वेअर इंटू ब्रॅकेट. आता हे कॅन्सल, हे कॅन्सल,
0 मायनस 0 येणार परत एकदा. असं येईल. प्लस 1 इंटू ब्रॅकेट, हे कॅन्सल, हे कॅन्सल, एक्स ने याला मल्टिप्लाय करायचं आहे, त्यामुळे हे काय होणार बघा, एक्स ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर एक्स वाय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर असं येईल. म्हणजे काय केलं बघा, आपण त्यांचा प्रोडक्ट केला. आता हा प्रोडक्ट त्यातनं मायनस करायचा, मायनस वाय इंटू dy upon dx and this is equal to 0. मग ह्या पहिल्या दोन्ही टर्म निघून जातील कारण हे 0 येणार आहे. फायनल आन्सर याचं काय येईल बघा, 1 ने याला मल्टिप्लाय करायचं, त्यामुळे आत काही चेंजेस होणारच नाहीये तिथं. एक्स वाय इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस वाय इंटू dy upon dx, this is equal to 0. This is the required differential equation. Next problem बघा, इम्पॉर्टंट एक्झाम्पल हे आपण जे लिहून घेतोय ते करून ठेवा तयार राहायला. a cos log x प्लस b sin log x, त्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. याच्यामध्ये दोन कॉन्स्टंट दिसत आहेत तुम्हाला, a आणि b, त्यामुळे 2 वेळा तरी डेरिव्हेटिव्ह घ्यावे लागेल. डिफरन्शिएटिंग with respect to x dy upon dx equal to, हे a तसंच ठेवा, कॉस ची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस साइन लॉग एक्स आणि लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन एक्स प्लस बी तसंच राहील, साइन ची डेरिव्हेटिव्ह ती येणार कॉस ऑफ लॉग एक्स आणि लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन एक्स. आता इथं 1 अपॉन एक्स आहे, इथं 1 अपॉन एक्स आहे, पूर्ण इक्वेशनला एक्स न मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाइंग बाय एक्स, एक्स न जर याला मल्टिप्लाय केलं तर इकडे येणार एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स, दिस इज इक्वल टू, हे एक्स कॅन्सल, हे एक्स कॅन्सल, बाकीचं काय शिल्लक राहते ते मांडा, मायनस ए साइन लॉग एक्स प्लस बी कॉस लॉग एक्स, हे असेल. याची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग आता इकडे प्रोडक्ट रूल वापरावं लागेल. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. एक्स आहे फर्स्ट फंक्शन, त्याची डेरिव्हेटिव्ह येणार 1. आता इकडे पण डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे, मायनस ए तसंच ठेवा, साइन ची डेरिव्हेटिव्ह येणार कॉस, लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन एक्स प्लस बी कॉस ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन लॉग एक्स आणि लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, हे असेल. आता पूर्ण इक्वेशनला परत एकदा एक्स न मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाइंग बाय एक्स, इकडे काय होणार बघा, इथं एक एक्स वाढेल, म्हणजे इथे येणार एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर
इथं एक एक्स पुढे येणार, एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स. उजव्या बाजूला बघा एक्स न मल्टिप्लाय केलं, हे एक्स कॅन्सल होईल, हे एक्स कॅन्सल होईल. त्यानंतर हिथं मायनस आहे, हिथं मायनस आहे, मायनस कॉमन घ्या. मायनस कॉमन घ्या आणि एक्स कॅन्सल करून काय शिल्लक राहते तेवढं मांडा. नाही तर ब्रॅकेटमध्ये आता जी काही टर्म आलेली आहे, इथूनच आपण एक्झाम्पलची सुरुवात केलेली होती. जरा बघा बरोबर, ती इक्वेशन नंबर 1 पण लिहिलंय आपण त्याला. बघा, या पूर्ण टर्म साठी 1 लिहायचं. therefore x square into d square y upon dx square plus x into dy upon dx is equal to minus y. तर पुढे कंसामध्ये लिहून ठेवा टर्म 1. हे मायनस वाय अलीकडे घ्या, ते इकडे आल्यानंतर प्लस होईल. एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स. हे मायनस वाय अलीकडे घ्या, प्लस वाय. दिस इज इक्वल टू 0. दिस इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. हे लक्षात ठेवा, महत्वाचं उदाहरण आहे, एकदा विचारून पण झालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y स्क्वेअर इक्वल टू एक्स प्लस सी ब्रॅकेटचा क्यूब. याच्यामध्ये एकच कॉन्स्टंट आहे, त्यामुळे एकदाच डेरिव्हेटिव्ह घेऊन ऍडजस्टमेंट करावी लागेल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होणार, 2y इंटू डी वाय अपॉन डी एक्स असेल. दिस इज इक्वल टू, इकडं काय काय होणार बघा, 3 इंटू एक्स प्लस सी त्याचा स्क्वेअर. एक्स प्लस सी ची डेरिव्हेटिव्ह जर घेतली तर ते 1 येणार इथं. आता डेरिव्हेटिव्ह घेता येणार नाही आपल्याला, एकदाच डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. आता याच्यावरून मी ही व्हॅल्यू काढून घेतोय, कारण कॉन्स्टंट हित आहे बघा. मग ह्या एक्स प्लस सी ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू, हे काय होणार बघा, 2y अपॉन 3 इंटू डी वाय अपॉन डी एक्स. ह्या 3 ने इकडे डिवाइड केलंय असेल. आता इथं एक्स प्लस सी चा क्यूब आहे आणि इथं एक्स प्लस सी चा स्क्वेअर आहे. मग 3 आणि 2 त्यांचं एलसीएम घेतोय 6, म्हणजे याचा दोन्ही बाजूला क्यूब करावा लागेल. बघा बरं, आता याचं मी क्यूब करतोय इथं, लिहितोय इथं सर्व, पाहिजे असलं तर वाक्य. 1 मिनिट फक्त. पण का केलं तसं ते लक्षात घ्या. परत एकदा सांगतोय, इथं घातांकात 3 आहे, इथं 2 आहे. मग दोघांचा एलसीएम येणार 6. इथं 6 करायचं असेल आपल्याला तर क्यूब करावं लागेल. टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड्स. बघा बरं, आता इथं जर क्यूब केला आपण तर इथं असं येणार 2y अपॉन 3 इंटू डी वाय अपॉन डी एक्स त्याचा क्यूब. दिस इज इक्वल टू एक्स प्लस सी त्याचा स्क्वेअर परत त्याचा क्यूब येणार. तर इकडे डाव्या बाजूची जी टर्म आहे ती सोडवून घेतोय मी, क्यूब करून घेतोय. तिथं 8y क्यूब होणार, इथं 3 चा क्यूब येणार 27. त्याच्यानंतर हे होणार डी वाय अपॉन डी एक्स त्याचा क्यूब. आता इकडं जरा ऍडजस्ट करतोय फक्त, तर फक्त मी असं लिहितोय. हे 3 आहे ते आत घेतोय, 2 आहे ते बाहेर पाठवतोय. कारण ही टर्म आपल्याला त्यांनी दिलेली आहे बघा इक्वेशन नंबर 1 मध्ये. एक्स प्लस सी चा क्यूब म्हणजेच काय लिहायचं, वाय स्क्वेअर लिहायचं. इथं लिहूया या ठिकाणी. देअरफॉर याच्यात काय सिम्प्लिफिकेशन आता सध्या तरी शक्य नाहीये, त्यामुळे आहे असंच मांडा ते.
हे वाय स्क्वेअर आहे आणि परत रेस टू 4, सॉरी परत रेस टू 2 आहे, टोटल 4 होईल. इथं पाहिजे असलं पुढे कंसात कारण लिहून ठेवा फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 मधून आपण ही व्हॅल्यू घेतलेली आहे. या पद्धतीने येईल ते. आता हे पुढे फक्त सिम्प्लिफाय करून घ्या त्याला. काय काय होते बघा. इथं वाय रेस टू 4 होणार. 1 मिनिट फक्त. हे 27 इकडं पाठवतोय. 8y क्यूब इंटू dy अपॉन dx त्याचा क्यूब. दिस इज इक्वल टू 27 इंटू वाय रेस टू 4. मग इथं काय होईल, हे वाय क्यूब ह्याच्यातलं कॅन्सल होईल, इकडं फक्त वाय शिल्लक राहील. मग याचं फायनल इक्वेशन 27y पण अलीकडे घेतो इकडं. 8 इंटू dy अपॉन dx त्याचा क्यूब मायनस 27y. दिस इज इक्वल टू 0. दिस इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इक्वल टू a इंटू e रेस टू 5x प्लस b इंटू e रेस टू मायनस 5x. ते e चे जे घातांक आहेत ते वेगवेगळे आहेत, त्यामुळे इथं तुम्हाला फार मोठं काही कॅल्क्युलेशन करावं लागणार नाही. फक्त पहिली गोष्ट a आणि b दोन कॉन्स्टंट आहेत, त्यामुळे 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इक्वल टू a आहे असंच e रेस टू 5x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x ते येणार 5 प्लस b इंटू e रेस टू मायनस 5x आणि मायनस 5x ची डेरिव्हेटिव्ह मायनस 5. मग याच्यातनं 5 तेवढं कॉमन घेतोय पुढं. therefore dy upon dx equal to 5 into bracket a into e raised to 5x minus b into e raised to minus 5x. असेल. याची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊया, कारण दोन कॉन्स्टंट आहेत, त्यामुळे 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x d square y upon dx square 5 into bracket a into e raised to 5x आणि 5x ची डेरिव्हेटिव्ह 5 मायनस b इंटू e रेस टू मायनस 5x आणि मायनस 5x ची डेरिव्हेटिव्ह मायनस 5. तर परत एकदा याच्यातून सॉरी 5 कॉमन येते. therefore d square y अपॉन dx स्क्वेअर हे 5 आहे. अजून एक 5 कॉमन घेतलं की इथं 25 होणार. a इंटू e रेस टू 5x हे मायनस मायनस प्लस होणार. b इंटू e रेस टू मायनस 5x. आपण प्रॉब्लेमची सुरुवातच इथून केली होती. बघा इक्वेशन नंबर 1 इथे तीच टर्म आहे, त्याच्यासाठी फक्त y लिहा. therefore d square y upon dx square is equal to 25y. तर फ्रॉम इक्वेशन 1 ते 25y अलीकडे घ्या. d square y upon dx square minus 25y equal to 0. This is the required differential equation. Next example, y minus a, it's a square. This is equal to 4 into bracket
एक्स मायनस बी, दोन कॉन्स्टंट दिसत आहेत इथं. याचा अर्थ 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यावे लागेल. याला मी इक्वेशन नंबर 1 घेऊन ठेवतो. बघू पुढं काय काय होतं ते. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, ते 2 पुढं घ्या, पॉवर 1 न कमी करा आणि y मायनस ए ची डेरिव्हेटिव्ह ते येणार dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू 4 इंटू ब्रॅकेट एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1, बी ची डेरिव्हेटिव्ह 0. त्यामुळे याचा काही प्रश्नच नाही. ह्या दोन ने इकडे डिव्हाइड करून घ्या. त्यामुळे याचं सिम्प्लिफिकेशन येणार y मायनस ए इंटू dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू 2. ह्याला मी इक्वेशन नंबर 2 लिहितोय. आता याची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यावे लागेल, कारण दोन कॉन्स्टंट होते त्याच्यात. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. यांच्यामध्ये प्रोडक्ट रूल वापरा. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. फर्स्ट फंक्शन मध्ये फक्त y ची तेवढी डेरिव्हेटिव्ह येईल, ए ची डेरिव्हेटिव्ह 0 होणार. दिस इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0. आता हे तर आपल्याला करता येईल एकत्र, पण आता याच्यामध्ये y मायनस ए राहणार. मग एक काम करूया, ह्या इक्वेशन 2 वरून y मायनस ए काय येते बघा बरं, बाजूला लिहून दाखवते. y मायनस ए इक्वल टू हे dy अपॉन dx इथं छेदामध्ये येईल. ही व्हॅल्यू मी इथं वापरतोय. देअरफॉर 2 अपॉन dy अपॉन dx इंटू डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy अपॉन dx चा स्क्वेअर आहे इथं, असे इज इक्वल टू 0. पुढे कंसामध्ये लिहून ठेवा. फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 वरून आपण ही व्हॅल्यू काढलेली आहे. आता याला परत एकदा पूर्ण इक्वेशनला या dy अपॉन dx न मल्टिप्लाय करतो, कारण इथं डिनॉमिनेटर मध्ये आलं इथे. मग dy अपॉन dx न मल्टिप्लाय केलं की हे कॅन्सल होईल. इथं पहिल्या ठिकाणी असं शिल्लक राहील 2 इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय अपॉन डी एक्स ने याला मल्टिप्लाय केलं, इथं घातांकात 2 आहे, यानं मल्टिप्लाय केलं तर ते घातांकामध्ये 3 होणार इथं. दिस इज इक्वल टू 0. पुढे कंसामध्ये लिहून ठेवा. मल्टिप्लाइंग बाय डी वाय अपॉन डी एक्स. या पद्धतीने हे त्याचं फायनल आन्सर आहे. दॅट इज रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. या पद्धतीने येईल ते.